हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते तुलसी
जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा पाहता लोचने सुख झाले हो साधने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हे भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे सागर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता फुलिया हिता जो असे जागता फुलिया हिता जो असे जागता फुलिया हिता जो असे जाग धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया फुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया होळी कन्या पुत्र होती जे साधी 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 दयाचे हरी का वाट देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चित्तन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे साधी होळी कन्या पुत्र होती जे साध्वी होळी कन्या पुत्र होती जे साधी होळी कन्या पुत्र होती जे दयाचे हरी का वाट देवा दयाचे हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा म्हणे माझा घडो त्याची सेवा
आपुलिया ही ता जो असे जागता 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 आपुलिया ही ता जो असे धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची होळी कन्या पुत्र होती जे सतीख होळी कन्या पुत्र होती जे सतीख धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता दयाचे कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक याचे हरिख माटी देवा वाटे देवा देवा तयाचे हरिख वाटे देवा तयाचे हरिख वाटे देवा तयाचे हरिख वाटे देवा हरिख वाटे देवा तयाचे हरिख वाटे देवा तयाचे हरिख वाटे देवा तयाचे हरिख वाटे देवा होळी कन्या पुत्र भोती जे सात्विक होळी कन्या पुत्र भोती जे सात्विक दयाचा हरित्व दयाचा
होळी कन्या पुत्र होती जे सात्विक संभाजी महाराज की जय, शिवछत्रपती राजा शिवाजी महाराज की जय, बोलो रे भाई सब संतान की जय। विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसर चरण संतांचिया, चरण संतांचिया, दुसर चरण संतांचिया, दुसर चरण संतांचिया, त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तू कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु, दास तुका, दास तुका, दास तुका। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। हे नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती
गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांच हरिक वाटे देवा। कैलासवासी अखंड सौभाग्यवती मीराबाई संपतराव ढेरेंगे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनासाठी घेतलेला अभंग महाराष्ट्राचं भूषण वारकऱ्यांचे अधिदैवत चार वेदाचं सार ज्यांनी गाथ्याच्या रूपाने तुमच्या माझ्यापर्यंत आणून सर्वांसाठी परमार्थाचा दरवाजा उघडा करून दिला ते देहू निवासी माऊली महावैष्णव श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग रचनेतील सगळ्यांच्या परिचयाचा असणारा अभंग जे मुलं आपल्यासाठी हितासाठी दक्ष त्यांच्या मातापित्यांना धन्यवाद देणारा अभंग आहे। ज्या कुळामध्ये अशी मुलं जन्माला येतात त्या कुळाचा आनंद तुम्हाला आम्हाला होतो यात नवल नाही, त्या कुळाचा आनंद देवाला सुद्धा होत असतो। साहजिकच प्रश्न असा पडतो ही मुलं इतक्या भक्तीच्या उच्चतम परिसीमेला पोचण्याकरता काय करतात? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात गीता भागवताचं आणि पठण करून मनामध्ये भगवंताचं चिंतन असतं। साहजिकच तुकोबारायांना ह्याचा लोभ झाला आणि त्यांनी सांगितलं अशा परमार्थिक आणि अशा हितासाठी दक्ष असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांच्या प्रति सेवा करण्याचं सद्भाग्य मलाही भेटू दे। अभंगाचा एवढाच भावार्थ। विठ्ठला 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 विठ्ठला। कैलासवासी अखंड सौभाग्यवती मीराताई संपतराव ढेरंगे पाटील यांचं प्रथम वर्ष श्राद्ध। पुण्यस्मरण लिहिले पण पुण्यस्मरण होत नाही। पुण्यस्मरण 5 वर्ष श्राद्ध झाल्यानंतर विलासदादा त्याच्यानंतर 6वं पुण्यस्मरण होतं, कारण त्यांच्या आईच्या पुण्याईचं स्मरण असतं। पण श्रद्धा आपल्याला श्राद्ध करावं लागतं। का करायचं हे मी सांगेल, कशा करता करायचं हे सांगून जाईल। त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे पती पोर घ्या जरा पोर। विठ्ठला 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 विठ्ठला। संपत दादा काशीनाथ ढेरंगे, त्याचप्रमाणे त्यांचे सासरे श्री काशीनाथ गोविंद ढेरंगे, सासूबाई अखंड सौभाग्यवती इंदुताई काशीनाथ ढेरंगे, मुलगा चिरंजीव विशाल, 2 मुली सौभाग्यवती सुवर्णताई आणि सौभाग्यवती रुपालीताई, जावई आणि जे मला पहिल्या दिवसापासून तारीख दिल्यापासून दररोज फोन करून विचारत होते ते आमचे दादाभाऊ दादा काशीनाथ ढेरंगे पाटील। यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाची परिसीमा शब्दातीत करता येत नाही आणि म्हणून प्रथमतः या आईंच्या माझ्या भगिनीच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली ते आपल्या सर्वांचं भूषण असणारे उद्योजक श्री विलासदादा कोल्हे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। तुमचं सगळ्यांचं दर्शन मला त्यांच्यामुळे घडलं। दादा तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो। विशेषतः या कार्यक्रमानिमित्त आलेले सर्व क्षेत्रातील व्यासंगी असणारे सगळी माणसं, विशेषतः या ठिकाणी लेखापरीक्षक आमचे आदरणीय गुंजाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। काम होतं, कामाचा व्याप होता, निघाले होते पण म्हटलं साहेब थांबून जाणार, आग्रहाला मान दिला आणि ते थांबले। धन्यवाद तुम्हाला देतो। आलेले सगळे पै पाहुणे नातेवाईक आप्तेष्ट या परिवाराच्या बाजूचे
या सर्वांना धन्यवाद देत असताना ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी अजून 1.5 तास उभा राहणार आहे, आमची असणारी गायक मंडळी, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पचपिंड, हरिभक्तपरायण आमचे सीताराम महाराज, हरिभक्तपरायण सीताराम महाराज, हरिभक्तपरायण राजू महाराज इघे, हरिभक्तपरायण बाबा महाराज माळी यांनाही धन्यवाद देतो. जे स्थानिक वारकरी आहेत, तुमच्याशिवाय शोभा नसते, ताटीला माणसं असल्याशिवाय कीर्तन होत नाही. वडगाव पानची मंडळी सगळी धन्यवाद तुम्हाला देतो, ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं कीर्तनकाराचा आत्मा असतो, ती साऊंड सिस्टीम असते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला इशारे करणार, तुम्हाला बोलणार, मारणार, आपलं म्हशी धामणीचं वैर असतं. तुमच्याशिवाय आम्हाला जमत नाही, आमच्याशिवाय तुम्हालाही जमत नाही, पण लोकांच्या समोर हे दाखवावंच लागतं. धन्यवाद तुम्हालाही देतं. ज्या परिवाराने हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे, त्या या मातेच्या 7ही दिरांना, 7ही जावांना, पुतणे मंडळी असतील, सुना असतील, या सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी, पुणे जिल्हा जुन्नर तालुका मातेश्वरी, राजा शिवाजी जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. तुम्हाला वाटत असेल की कीर्तन चालू व्हायच्या अगोदरच छत्रपतींचा अगोदर गुणगान करण्याची गरज काय? या राष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने मानवता नावाचा धर्म कुणामुळे शिल्लक राहिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला घेतला, त्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं तोरण मानलं. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हर हर महादेव गर्जना करून त्या ठिकाणी आपल्या डाव्या करंगळीचं रक्त महादेवाच्या पिंडीवरती वाहिलं. हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा ही मनामध्ये खुटगाट बांधली. जय भवानी म्हणून जय जयकार झाला. हर हर महादेव हा परवलीचा शब्द झाला. आणि त्यावेळेस मुघल साम्राज्याच्या हातामध्ये असणारे किल्ले एका मागून एक घेण्याची शपथ त्या ठिकाणी घेण्यात आली. जातीवाद माजरा होता, त्या जातीवाद्यांना बाजूला सारून सगळ्या धर्मांना एक केलं. छत्रपतींनी कधी कोणत्या धर्माला वाईट ठरवलं नाही, कोणत्या धर्माला नावं ठेवा असं सांगितलेलं नाही. माझा धर्म किती श्रेष्ठ हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्याचा धर्म वाईट आहे असं सांगण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. सगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्र केलं आणि हिंदुत्वाचा पुनरुच्चार करत असताना स्वराज्याची स्थापना केली. अरे मानवता हाच धर्म आहे. गीतेची शिकवण, हजरत मोहम्मद पैगंबरांची शिकवण, या सगळ्या शिकवणी एकत्र केला आणि मानवतेचा नवीन ध्वज साजरा केला. ध्वजाला भगवा रंग दिला. राजांच्या दरबारामध्ये फक्त हिंदूच नव्हते, अनेक महत्वाचे साथीदार जे होते, महत्वाचे सरदार होते, माझ्या मुसलमान समाजाचे होते. राजांनी कधी कुणाला कमी लेखलं नाही. फक्त अलीकडे जातीवाद्यांनी धर्माधर्मामध्ये भिंती पाडल्या गेल्या आणि मानवतेची खंडोळी करून टाकली. त्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाहीये. राजांनी भगवा ध्वज उभा केला. भगव्याचा अर्थ कुणाला कळला नसेल.
भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित असणारा भगवा आसवंताशी तुलना करायला लागला. गिरस करी किरणा पडला रे भगवा ध्वजा, राजा शिवाजी राजन मला शिवडर गेल्यावर, राजा शिवाजी राजन मला शिवडर गेल्यावर, राजा शिवाजी राजन मला शिवडर गेल्यावर. छत्रपतींचा गुणगान गात असताना का गायलं जावं? मी म्हटलं पांडुरंगाचं नाव जेवढं आत्मीयतेने घ्यावं तेवढं संतांचं नाव सुद्धा हृदयामध्ये घ्यावं लागतं. आणि ही नावं संपले की माझ्या छत्रपतींचं नाव आपोआप मुखामध्ये यायला हवं. कारण ज्यांच्यामुळे मंदिराचे कळस आणि मंदिराच्या समोरची तुळस जिवंत राहिली, राजे नसते तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी न होता. काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे? जातीयवाद्यांनी सगळं आक्रमण केलं असतं. आजही फक्त आम्ही इतर लोकांना नाव ठेवतो, पण आमच्या धर्मात सुद्धा अनेक जातीयवादी आहेत. एखादा आमचा मुसलमान बंधू अल्लावरती संशय घेणार नाही भाई, पण आमच्या अवलादी, आमच्या देवावरती संशय घेणाऱ्या अवलादी याच महाराष्ट्रात तयार झालेल्या आहे. छत्रपतींनी म्हणून एकत्र केलं सगळ्या समाजाला, मानवतेचा संदेश दिला, सगळ्यांचं रक्त एक आहे, बंधू भावनेचा संदेश दिला. म्हणून पांडुरंगाकडे ज्यावेळेस आम्ही पंढरीला दर्शनाला जातो ना, छत्रपतींचा स्वाभिमान उरामध्ये आहे, पांडुरंगाची मूर्ती ध्यानामध्ये आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. पण मुखामध्ये नाव कोणाचं आहे? ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराज की नाही. हे जाग्यावर नाही, माकडशाळे नकोय मला. आपण या मातीत राहतो, या मातीचं खातो. आपण कोणत्या धर्माचे काही घेणं देणं नाही आहे, पण ह्या मातीला सुरक्षितता छत्रपतींमुळे. म्हणून इथपासून हात वर जाऊ द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जवान विठ्ठला 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 आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांच हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये हितासाठी दक्ष असणारी मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना महाराजांनी धन्यता दिलेली आहे. वास्तविक पाहता धन्यता कोणाला द्यायला? जे हितासाठी दक्ष आहेत त्यांना. साहेब तुम्ही आता सीए झाले, सीए झाल्यानंतर सीए तुम्हाला म्हणतील ना, पप्पांना म्हणणार नाही किंवा मम्मीला म्हणणार नाही आहेत. पण आमच्या परमार्थामध्ये शास्त्रसंहित लिखाण आहे, त्या लिखाणाला एक विशेष प्रकारचा भारदस्तपणा आहे. म्हणून तुकोबराय सांगता हितासाठी मुलं आहे, पण दक्षता मुलांनी जरी घेत असली तरी धन्यता द्यायची असेल त्यांच्या आईवडिलांना द्यावं लागते. का? मुलांवरती संस्कार करणारे आईबाप आहेत. म्हणून तुकोबरायांनी त्यांच्या कार्यकर्तीचा, त्यांच्या कार्याचा गौरव करत असताना आईवडिलांना धन्यता दिली. विठ्ठला विठ्ठला आता हित म्हणजे काय तुम्हाला मला अजून सांगायची काही गरज नाही. प्रत्येकाच्या हिताच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. जर आता कीर्तनकारांना विचारलं तुमचं हित कशात आहे, ते म्हणले अधिकाधिक पाकिट जर जास्त जाड झालं तर ह्याच्यामध्ये आमचं हित आहे. गायकांना म्हणले तुमच्याकडे हित कशात आहे, ते म्हणले बराच वेळ जर आम्हाला गायन करून दिलं ना, आमच्या मनाने करून दिलं, हित त्याच्यात आहे. आमच्या पाठीमागच्या लोकांना विचारलं हित कशात आहे, ते म्हणले कुठेही का असं दोन भगवंताचे नामचिंतन मुखामध्ये का हे हित आहे. आणि चोराला विचारलं तुझं हित कशात आहे, तो म्हणला चोरी करत असताना पकडलो जाऊ नये हे माझं हित आहे. म्हणजे हिताच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. विद्यार्थ्याला विचारलं तुझं हित कशामध्ये आहे, त्यांनी सांगितलं अभ्यास न करता पास होणं हे माझं हित आहे. परंतु संत सांगतात तसं नाही, हिताचे 4 प्रकार पडतात. हितामध्ये असणारे 4 घटना त्या ठिकाणी लिहिले गेलेले आहे. एक, हिताचे 4 प्रकार कोणते? हित कळतं पण जागं राहता येत नाही. दुसरी गोष्ट हित कळत नाही पण जागं राहता येतं. तिसरी गोष्ट हितही कळत नाही, जागं राहता येत नाही. चौथी गोष्ट हितही कळतं आणि जागं राहता येतं. 4 प्रकारचे. बघा कोणत्या कॅटेगरीमध्ये आम्ही तुम्ही बसतोय. पहिल्यांदा हित कळतं पण जागं राहता येत नाही. संध्याकाळी 9 ते 11ची कीर्तन असायची पूर्वीच्या कालखंडामध्ये. आणि काय व्हायचं की अगोदर जेवण असायची तर असायची, नाही तर तसंच राहायचं. मग त्या ठिकाणी जेवायला जायचं, ह्याच्यात हित एवढंच कळलं
पण जेवल्यानंतर कीर्तनात जागा राहायचं हे बऱ्याच लोकांना कळलं नाही, आजही कळत नाही. 7 ते 9 जेवण असतील तर लोक 8:45ला घरून निघतात साहेब, आणि मग ह्या जी पहिली लोक बसलेली यांच्या अगोदर जेवायला बसतात. म्हणजे हित कळलं नाही, फक्त जागृती कळली गेली. मग एका ठिकाणी असं कीर्तनाला माणूस गेला, तो म्हणला माझ्याबरोबर चल. म्हणलं ठीक आहे. जायचं किती वाजता? म्हणलं 7 ते 9 कीर्तन आहे. तो म्हणला बघ बरं का, जेवण त्याच्यानंतर आहे का? म्हणलं हो. 100% त्याच्यानंतर आहे. पण तिथे गेल्यानंतर प्रकार उलटा झाला. अगोदर जेवण होतं आणि 9 ते 11 कीर्तन होतं. आता जो बरोबर घेऊन गेला होता त्याला बरं वाटत होतं कीर्तनाचं, पण जो बरोबर गेला होता तो गुलाबजामुच्या आशेने गेला. आता त्या ठिकाणी तो गेला. आता हा कीर्तनामध्ये मग्न होता. पूर्वीची कीर्तन होती गॅसबत्तीवरची होती, त्यावेळेस काय एवढं लाईट बीट जनरेटर वगैरे एवढं काही नव्हतं. मग तो आरामशीर एकदम बसला. आता जी ही लोक आहेत ना, जी फक्त कीर्तनाचा आणि त्यांचा कवडीचाही संबंध नसतो, ही कधी पुढं बसत नाही. ही टेकून बसणार, लांब बसणार, तंबाखू चोळणार, ह्याच्या त्याच्याशी गप्पा मारणार. पण त्यांचं त्यांना जे कर्म केलं, कारण प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगल्याचा भोग दोन सुटे. आपण कीर्तनामध्ये किती जवळ बसतो, देवाच्या किती जवळ जातो ह्याच्यावर सुखाची कल्पना अवलंबून आहे. आज विषय वेगळा असल्यामुळे मला तिथपर्यंत जाता येत नाही. आणि मग माझ्यासारखा जो होता सटक सीताराम होता ना तुम्हाला, फक्त खायला जायचं बाकीच्याला गोंधळ करायचा. तो आपला लांब बसला, मागे टेकून बसला. तेवढ्यामध्ये गॅसची बत्तीची कीर्तन होती. परमपूज्य डेरे बाबांनी सांगितलं दृष्टांत, ते बाबांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन संपलं तोपर्यंत हा झोपी गेलेला होता. कीर्तन संपलं, शेजारच्याने विचारत उठा आता निघायचं आपल्या मोटरसायकलवर ना. तेवढ्यात बाबा तिथं आले आणि त्यांनी पाहिलं हा झोपलेला होता. झोपलेला विचारलं का रे, म्हटले कीर्तन कसं काय झालं? आता ह्याने ऐकलंच नाही तर काय सांगणार आहे. त्याने अरे कीर्तन कसं झालं? ह्याने डोळे चोळले. म्हणले काय म्हणले बाबा, कीर्तन कसं झालं? म्हणला बाबा काही म्हणा पण खारट होतं, काही म्हणा पण खारट होतं. शेजारच्याला विचारलं कीर्तन एकतर चांगलं होईल ना तर वाईट होईल ना, हा खारट का म्हणतोय? म्हणले बाबा तुम्हाला माहीत नाही, हा ज्यावेळेस झोपला ना त्यावेळेस आग करून झोपला होता, फक्त कुत्रं येऊन गेलं होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे जागर राहणं कळलं पण हित कळलं नाही. हितासाठी जागृती करायची. दुसरा वर्ग जो आहे, आपण मोटरसायकलवर चालत असतो, पाठीमागं कुत्रं चाललेलं असतं. कुत्रं चालत असताना ते कुत्रं मोटरसायकलच्या पाठीमागं पळतं. जवळजवळ वस्तूवरून कुत्रं निघालं, संगमनेरमध्ये थांबलं. संगमनेरच्या कुत्र्याने ज्याला विचारलं कशा करता पळत होता, ते म्हणलं मला काय माहिती. अरे मग तू का पळत होता? म्हणलं सायकल पळत होती म्हणून मी पळत होतो. असा अलीकडचा समाज आहे, त्यांना हित कळलेलं नाही, फक्त जागरता आलं. दुसरा जो समाज आहे, दुसरा समाज जो आहे त्याला हितही कळत नाही, जागरत नाही. याला मूर्खांचा समाज म्हटला जातो, ज्याला चांगलंही कळत नाही आणि चांगलं वागणंही जमत नाही. चौथा जो प्रकार आहे, ज्याला हितही कळतं आणि जागही राहता येतं, हा संतांचा समाज आहे. आणि तेच संत सांगतात कुणी आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची विठ्ठला 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 विठ्ठला. आता इथं जर आपण पाहायला गेलो तर हितासाठी दक्ष हे 8 जण धीर आहेत. पती आहे, सासू सासरे आहेत आणि त्याचप्रमाणे असणारी सगळी मंडळी हितासाठी दक्ष आहेत. त्यांना कळलं की हे करत असताना हित आहे. काय हित आहे? की वर्ष श्राद्ध करत असताना जे अन्नदान होतंय त्या अन्नदानातून पितृदोष जाण्याचं सामर्थ्य आहे. त्या अन्नदानातून गेलेल्या व्यक्तीला त्याची सूक्ष्म पापं नष्ट होण्याचं सामर्थ्य आहे. ह्या अन्नदानामधून त्या आत्म्याला शांती भेटण्याचं सामर्थ्य आहे. हे हित ज्याला कळलं गेलं त्याने हा कार्यक्रम केला. ज्यांना हित कळत नाही ते म्हणले घरच्या घरीच केलं. विठ्ठला विठ्ठला आता प्रश्न असा पडतो की नेमकं हे वर्ष श्राद्ध हे कशा करता करायचं? दशक्रिया का करायची? 13वं का करायचं? बऱ्याच लोकांना अजून सकाराम करतोय म्हणून तुकाराम करतोय, बाकी काहीच माहीत नाही. का करायचं कशाची कुणाला काहीच माहीत नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार असतात. 16 संस्कारापैकी फक्त 3च संस्कार प्रत्येकाचे होतात. इथं बसलेल्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये 16 संस्कार होत नाही. 3 पेक्षा जास्त संस्कार होत नाही. पहिला संस्कार होतो की ज्या दिवशी तुम्हाला मला नाव ठेवलं जातं. इथं असणाऱ्या प्रत्येक नावाला सुद्धा माणसं नाव ठेवणारे आहेत, परंतु हे नाव ठेवण्याकरता नावाची गरज असते आणि म्हणून ते नाव ठेवण्याकरता आत्या लागते. ज्यांना नसेल त्यांनी वेगळे कोणी ठेवलं असेल तर भाग सोडून द्या. ज्या दिवशी नाव ठेवलं होतं तो दिवस कोणता असतो? बाळाला नाव ठेवण्याकरता 12वीचा दिवस, बरोबर. त्या दिवशी असणारा सोहळा त्याला नामकरण संस्कार म्हटलं जातं. पहिला संस्कार जीवनातला पहिला संस्कार. पण त्याच्या अगोदर 6 संस्कार
त्या गर्भावरती झालेले असतात. ते तुम्हाला मला माहीत नाही. आता वेळ कमी आपल्याकडे, सगळे संस्कार सांगणार नाही. कधीतरी दशक्रिया असेल त्या दिवशी सांगून जाईल. आणि त्याच्यानंतर दुसरा संस्कार जो असतो तो विवाह संस्कार. प्रत्येकाचं लग्न जमतं. आता प्रत्येकाचं जमेल की नाही हे सांगता येत नाही पुढच्या काळामध्ये, कारण 84 पोरी आणि 100 पोरं आहे. 16 जण कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाचं होईलच असं नाही. त्याच्यामुळे आता काहींचा 13वा नाही, काहींचा 14वा करावा लागणार आहे, काहींचा 15वा करावा लागणार आहे. हां, आणि म्हणून हा दुसरा संस्कार झाला. आणि तिसरा संस्कार, घरासमोर चपलांची गर्दी आणि माणसं जमली की त्या तिसरा संस्कार, त्याचा अंत्यसंस्कार. 16 मधून 3 गेले, खाली 13 राहिले, म्हणून 13व्याच दिवशी करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल पण अलीकडच्या कालखंडामध्ये झाली गोष्ट अशी की शिक्षणाचा बाजार झाला. पदव्या सगळ्या पैशावरती विकत मिळायला लागल्या. त्याच्यामुळे ज्ञान शून्यावरती आलं. आणि त्या लोकांनी सांगायचं घ्या एका दिवशी उरकून. 10 आहे त्याच दिवशी, 13 आहे त्याच दिवशी, आणि म्हणले 6 महिने त्याच दिवशी वळून घ्या. आता म्हणलं आज जेवण चांगलं आहे, तुम्ही एक काम करा, 1-1.5 महिन्याचं तुम्ही खाऊन जा. चालेल का? नाही चालणार. महिना त्याच दिवशी घालावा लागतो. का घालावा लागतो हे सांगतो. वर्षश्राद्ध करावं लागतो हे का सांगतो. आणि 10वा हा विधी आहे, लक्षात ठेवा. 10वा विधी आहे, परंतु 13वं हे शास्त्र आहे. आता मी इथं तुम्हाला विचारलं 2 आणि 2 किती? 4. आता 2 आणि 2 4. संगमनेरमध्ये विचारलं, संगमनेरमध्ये सांगितलं. मी आळे फाट्याला गेलो, त्याला तिथं विचारलं 2 आणि 2 ती 6 म्हणणार आहे का? 4च म्हणणार ना. संध्याकाळी निरगुड सरला कीर्तन आहे, तिथं गेलो आणि दिलीप पळसे वाटला विचारलं, म्हणलं का 2 आणि 2 किती? ते काय म्हणतील? जसं कुठेही गेलं तर जे बदलत नाही त्याला शास्त्र म्हटलं जातं. कुठेही जा, भारताच्या बाहेर, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, 2 आणि 2 4च होणार आहे. म्हणजे जे बदलत नाही त्याला शास्त्र म्हणतात. 13वा हे शास्त्र आहे. म्हणून 13व्याच्या दिवशी करायचा असतो. भांडे घ्यान कुटाने करा तो भाग सोडून द्या, पण 13वा आणि 10वा कुणी करायचा यालाही परत संहित आहे. माऊली सांगतात सकल तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया सेवेसी केर शरीरे लोण केजे. ज्यांनी शेवटच्या कालखंडामध्ये आई वडिलांचा सांभाळ केलेला आहे, बघा बरं का, कान असे खुल्ले ठेवू नाही का. ज्यांनी शेवटच्या कालखंडामध्ये आई वडिलांचा सांभाळ केलेला आहे, शेवटचा श्वास आणि शेवटचा घास ज्याच्या मांडीवरती गेलेला आहे. मांडी जिवंतपणे द्यायची का गेल्यावर द्यायची? जिवंतपणे मांडी म्हणजे आधार आहे. तो आधार ज्यांनी दिला त्यांना दशक्रिया करायचा अधिकार आहे. आणि जिथे दशक्रिया झाली नाही, जिथे पिंडदान झालं नाही, बघा मी पिंडदान जिवंतपणाचं सांगतोय. माऊली सांगितलं सगळ्या तीर्थांचं तीर्थ आईबाप आहे, आणि या आईबापांची शेवटच्या कालखंडामध्ये सेवा करणं हे जिवंतपणाचं प्रथम पिंडदान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे आईबाप गेलेल्या सुद्धा काही हरामींना माहीत होत नाही. आणि मग त्यांनी बॅनर लावायचं, त्यांनी पोस्टर लावायचं, आणि मग मागचं स्लोगन पुढच्यावरती घ्यायचं, अशीच असते आमची आई, काय असेल तशा पद्धतीचं सुरू करायचं. हे फक्त देखील या देवा दंडवत आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही. आणि जिथे श्रद्धा नाही तिथं श्राद्ध होत नाही. श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे जिथे श्रद्धा समर्पित होते, जिथे श्रद्धा कर्माने समर्पित होते तिथं श्राद्ध होतं. म्हणजे जिवंतपणाने सेवा हे श्राद्ध आहे. आणि ते श्राद्ध केल्यानंतर दशक्रिया करण्याचा अधिकार आहे. चला आपण आता पुढे चाललो. 13व्याच्या दिवशी आहे. 10व्याच्या दिवशी होत नाही. तो कधी समजा भाऊबंधांना सुतक पडू नये म्हणून त्यांचं काही असेल तर त्यांना 3ऱ्या 5व्या 7व्या 9व्या 10व्या या दिवशी दशक्रिया करता येते. परंतु श्राद्ध मात्र 13व्या दिवशी करता येतं. मग 13 दिवस तो आत्मा जो आहे तो आत्मा इथेच राहतो. आता बघा, हे मी सांगत नाहीये, गरुड पुराण ज्यांनी लिहिलं ते व्यास महर्षी सांगतायत. आणि व्यास महर्षी पाराशर ऋषींचे चिरंजीव आहेत आणि पाराशर ऋषी पारनेरचे. फार काय असं वेगळं नाही आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं, मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 12व्या शतकाच्या अगोदर त्याच्यामध्ये कर्मकांड घुसवलं गेलं आणि पितृदोष झाला म्हणून नारायण नागबलीन त्रिपिंडी श्राद्ध करण्याची संख्या वाढली. आईबाप सांभाळायचे नाही, पितृदोष झाला का चालेल थोबाड घेऊन तिकडं, तिथं 25,000 द्यायचे. अरे ज्यांनी पाठवलं त्याला 6,000 परत आले. बावळ्या कांदे उपटूप तुम्ही याला 24 आणले ते तिथं जाऊन मड्यावर घातले. त्याच्याऐवजी 4,000 आईबाप सांभाळल्याचं पितृदोष होतच नाही ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.
भागवत शास्त्र सांगतं पितृदोष का होतो. लोक म्हणले वंश बुडाल्याच्या जमिनी घेतल्याने, चुकीचा इंटरप्रिटेशन आहे, मला लेखी दाखवा. पितृदोष त्याच्यामुळे होतो जिथे आई वडिलांच्या अवहेलनेने आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रुपात ज्या ठिकाणी होतो तिथं पितृदोष जन्माला येतो. आणि लक्षात ठेवा, या जगतामध्ये पितृदोषावर औषध नाही. माऊली सांगतात लस टुचून घ्या सकल तीर्थाची दुरे, जी एका माता पितरे तया सेवे सिकीर शरीर लोण कीजे. अरे आई वडिलांची श्रद्धा, आई वडिलांची सेवा ज्या घरामध्ये आहे, देवाच्या बापाची ताकद नाही पितृदोष निर्माण करण्याची. आणि एकदा पितृदोष निर्माण झाला, किती नारायण नागबली कारण, किती त्रिपिंडी श्राद्ध करा, चुकूनही पितृदोष जात नाही. तो ज्या दिवशी आम्ही सारणावरती जळून त्याच दिवशी पितृदोष जातो. हे विज्ञान सांगतंय, हे अध्यात्म सांगतंय, हे भागवत शास्त्र सांगतंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कारण अलीकडं सुशिक्षित लोकांचा भरणा फार वाढला गेला. आई बापांना न सांभाळणाऱ्या अवलादी तयार झाल्या आणि या होतील हे कुणी सांगितलं होतं? ह्या जाती तयार होतील हे फक्त तुम्ही आम्ही आता सांगतो कीर्तनामध्ये, असं नाही आहे. पण हे 700-750 वर्षापूर्वी कबीर महाराजांनी सांगितलं होतं. आई रे बेईमान दुनिया, 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 बेईमान दुनिया, बेईमान दुनिया. माता पिता को कोई नहीं माने हो, माता पिता को कोई नहीं माने, औरत को सम्मान दुनिया. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. साधु संत को कोई नहीं माने हो, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. बदललेल्या पिढीला संस्कार शिकवण्याची आवश्यकता तुकोबरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आदी संतांनी सांगत असतानाच कबीर महाराजांनी सांगितलं आई रे बेईमान दुनिया, आई रे. थोडंसं वाईट वाटेल, माझं जरा स्पष्ट असतं. माझे काही तुमचे बांधा शेजारी बांध नाही, तुमचे काही आरामशीर मी जाऊन काही शेती काही खराब केली नाही, तुमच्या काही माझ्या घरी घेऊन गेलो नाही, किंवा तुमची जनावरं माझ्या उसात आलेली नाही. परंतु बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळबळा मनोनिया, मनोनिया, येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया, येतो कळबळा मनोनिया. पुण्यात जना नाद कवे डोळा, येतो कळबळा, येतो कळबळावर उडते जन नाद कवे डोळा, येतो कळबळा. एवढं पोटतिटकीने सांगायची गरज काय, तुमची दुश्मनी घ्यायची आवश्यकता काय. पण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. 68 लोकांना 2 वेळचं भाकरी पाठवतोय. पण स्वाभिमानाची गोष्ट सांगू, याच्यामध्ये एकही शेतकऱ्याचे आईबाप माझ्याकडे नाही. ज्यांच्या घरी 4-4 लाख रुपये पगार येतो ना, त्या हरामखोरांच्या आईबापांना माझ्याकडून धान्य पुरवठा आहे. एकही शेतकऱ्याचं नाही आहे. कारण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. आणि तो जगाला खायला घालतो, त्याचे आईबाप सांभाळण्याची ताकद जगातल्या कोणत्याच वृद्धाश्रमामध्ये नाही राजांना.
ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची शान आहे, कारण इथं छत्रपतींची आण आहे प्रत्येकाला. विठ्ठला विठ्ठला कबीर महाराजांनी सांगितलं, आई रे बेईमान दुनिया, बेईमान दुनिया जन्माला येणार आहे. माता पिता को कोई नहीं जाने, औरत को सन्मान. औरत म्हणजे बायकोला नाही म्हटलेलं, औरत हे बायकोला म्हटलेला शब्द नाही आहे. बायको जेवढं करते नवऱ्यासाठी तेवढं जगातली कोणतीच व्यक्ती करू शकत नाही. आई पाठोपाठ बायकोला किंमत आहे, कारण या जगतामध्ये स्त्रियांना नाव ठेवण्याचा अधिकार माझ्या धर्मशास्त्राने दिलेला नाही. कारण परविया नारी रुक्मिणी समान सांगणारा जगातला संप्रदायाचा बाप संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय, जो परस्त्रीला आई म्हणण्याचं साधन उपलब्ध करून देतो. पुढे जाऊन सांगू, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य कोणती आहे? समोर जाणारी 16 वर्षाची पोरगी चाललेली आहे, देखणी आहे, सुंदर आहे, तारुण्याने मुसमुसलेली आहे, पण तिच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा माझ्या हृदयामध्ये तिच्याविषयी आईचीच भावना निर्माण व्हावी. त्याला वारकरी म्हणतात. गळ्यात माळा टांगून उपयोग नाही आहे. अलीकडे हा परमार्थ संपला गेला. तुम्हाला सांगू, एकदा डोक्यावर पदर घ्या म्हणजे सांगायला मला जरा बरं वाटेल. घ्या. तुमचं का तुमच्याकडे रडायचं, दुसऱ्याकडे कुठं रडायचं? तुम्ही इथं पाहिलं डोक्यावर पदर आहे, पाहिलं? घ्या, सगळ्या घ्या. ज्यांनी डोकं आणलेलं आहे त्यांनी घ्या, ज्यांचं आपल्या नवऱ्यावरती प्रेम आहे त्यांनी घ्या, ज्यांना वाटतं आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं त्यांनी घ्या, आणि ज्यांना वाटतं आपलं नवऱ्याचं जमत नाही त्यांनी तशाच बोडक्या राहा. तुमचं काय भांडण झालं का? काय करावाच काय? अरे कसली फॅशन आली रे हलकटपणाची. मला सांगा ना, तुम्ही या साड्यांना पदर घेता साहेब, पदराला वेगळे पैसे द्यावे लागतात का? वेगळे पैसे द्यावे लागतात का? ताई साडीचे पैसे देतो का आपण? पदराचे पैसे देतो का? हे बाबा ह्याचा पदर फार चांगला आहे, 200 रुपये जास्त घे. नाही. आणि त्याला सांगायचं पदर फाडून दे, देतो का? मग ज्याला एवढी किंमत आहे, मला सांगा, पदर फाडलेली साडी कधी आणावी लागती? नाही बोलत मी. पण पदर फाडलेली साडी दुकानदार देणार नाही, पदराशिवाय देणार नाही. पदराची किंमत सांगतो. आमच्या ताईंच्या खांद्यावर पदर नाही, डोक्यावर पदर आहे. आणि डोक्यावर पदर असणं हे धर्माचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट सांगतो, जिचा वाटतं आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं तिच्या डोक्यावर पदर राहू द्या. कारण हे केस जगाला दिखू दिसू द्यायचे नाही डोक्याचे. हे डोक्याचे केस पदर खांद्यावरती आला आणि केस बाहेर पडले गेले, आणि ज्यामुळे ते केस दुःशासनाने पाहिले आणि द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करण्याचा विचार त्याच दिवशी मनात आला ज्या दिवशी डोईचा पदर खांद्यावर आला. महाराष्ट्राचं वैभव लक्षात ठेवा. संस्कार आणि संस्कृतीचा पायाभरणी करणारे तुम्ही स्वतः. म्हणून या जगतामध्ये स्त्री ही फक्त माता नाहीये, स्त्री फक्त बहीण नाहीये, स्त्री फक्त आई नाहीये, स्त्री फक्त पत्नी नाहीये. स्त्री हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि जगामध्ये लक्ष्मी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. लक्ष्मीनं सुद्धा बोडक्या नाही राहायचं, त्यांनी डोक्यावर पदर घेऊनच बसायचं. पुढे जाऊन सांगतो, स्वामी विवेकानंदांनी तुमच्या पदरासाठी स्वाभिमान व्यक्त केला होता. शिकागोची धर्म परिषद झाली, आणि शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हिंदू लोकांना बोलायला फार कमी बंदी होती, म्हणजे फार कमी होता वेळ. त्याने सांगितलं सगळ्यांची अर्धा तासाची भाषणं झाली. बरं काय होतं की त्या शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदाजी गेलेले. त्यांनी सांगितलं 1 मिनटं मला बोलू द्या ना. बाकीचे म्हटलं ठीक आहे 1च मिनटं बोलायचं. आणि शहाण्या माणसाला शक्यतो बोलून देत नाही कोणी. तुम्हाला पाहायचं असेल तर मग दशक्रियेमध्ये जाऊन बघा, तिथं शहाण्याला किंमत नसते. जेवढे खोटे बोलणार आहेत ना ते सगळे तिथं असतात. ते दारू पिऊन मेलेलं असतं तरी समजा भावपूर्ण श्रद्धांजली. काय त्याचं जीवन जगला, त्याच्यासारखं जीवन तुम्ही जगा. तुम्ही प्यान तुम्ही मरा. विठ्ठला विठ्ठला. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेली, प्रत्येक जणांनी भाषण केलं. प्रत्येक भाषण सुरुवातीला अगोदर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स हा शब्द स्वामी विवेकानंदांनी उच्चारला होता. पण त्याच्या अगोदर सभ्य स्त्री पुरुष हो, आणि भाषण सुरू व्हायचं. स्वामी विवेकानंदांची उठले आणि सांगितलं माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. एवढं म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. एकाच्यालाही टाळी वाजली नव्हती. स्वामीजींना 1 मिनिटाचा वेळ दिलेला होता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी तासभर भाषण केलं. कुणी बस म्हणायची हिंमत झाली नाही. परदेशी पत्रकारांनी विचारलं, स्वामीजी कुणाच्या भाषणाला टाळ्या आल्या नाही, तुमच्या प्रत्येक भाषणाला कडकडून टाळ्या वाजत होते. व्हॉट मीन बाय ब्रदर्स अँड सिस्टर्स? त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या भारतात यावं लागेल, आणि विशेषतः जिथे छत्रपतींचा जन्म झाला त्या माझ्या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल. त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये काय? त्यांनी सांगितलं जी करते आल्या गेल्याची कदर, जी करते आल्या गेल्याची कदर, जिच्या हृदयामध्ये असते सासू सासऱ्यांविषयी आदर, आणि परका माणूस पाहिला की जिच्या डोक्यावर जातो आपोआप पदर, दॅट्स कॉल्ड इंडियन मदर. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आमच्या स्त्रीचं मोठेपण सिद्ध केलं राजांनो. त्या स्त्रिया तुम्ही आहात.
म्हणून कधी धर्मकार्यामध्ये बसले ना डोक्यावर पदर घ्या, पुढच्याची काय बिशात गेली तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विषयावर होतो की त्या ठिकाणी आवरत हा शब्द आहे. आवरत हा शब्द स्त्रीला नाही आहे. आवरत हा शब्द चारित्रहीन स्त्रीसाठी त्या ठिकाणी कबीर महाराजांनी वाचवला आहे. अरे स्वतःच्या पती करता आई वडिलांना सोडणारी पत्नी आहे. अर्ध शिळं मक खाऊन त्याच्याबरोबर संसार करणारी पत्नी. 4-2 जाऊ द्या, 498 125 करतात, त्यांचा भाग सोडून द्या. परंतु आयुष्यभर काबाड कष्ट करून त्या पतीसोबत राहणारी पत्नी आहे, म्हणून तिला नाही आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये अशा काही अवलादी जन्माला आलेल्या आहेत. आईला साडी नाही आहे, पत्नीला चोळी नाही आहे, परंतु परक्या स्त्रीसाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या अवलादी याच महाराष्ट्रामध्ये जन्माला येईल. कबीर महाराजांनी सांगितलं औरत को सन्मान. लक्षात घ्या, औरत हा शब्द तुम्हाला नाही आहे, मराठीमधला नाही आहे. हिंदीमध्ये म्हटलं श्रीमती, श्रीमती नारी हिंदीचा शब्द आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं नारी की निंदा मत करो यार, नारी की निंदा मत करो यार, नार है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म और हनुमान. फार मोठी किंमत आहे तुमची, पण तुम्हालाच कळलेलं नाही आहे. ह्या उघड्या नागड्या जमान्यामध्ये ना 1 मीटरमध्ये 4 कार्ट्या कपडे शिवतेत, अंगशर लोकांना बाहेर पडतं, नको त्या गोष्टी होतात आणि धर्म संकटामध्ये जातो राजांनो. म्हणून एक लक्षात या, इथे असणाऱ्या प्रत्येक आईने डोक्यात ठेवा, पोरीला जर सौंदर्यवान बनवायचं असेल, पोरीला सुसंस्कृत बनवायचं असेल, पहिल्यांदा अंगघर कपडे तिला शिवायला लावा, ते घालायला लावा आणि चारित्र्य जपायला लावा. अरे पैशाच्या राशी तुमच्या दारात येऊन पडतील. चारित्र्य संपन्न स्त्रीला 10 लाख रुपये पगाराचा जो नोकर आहे किंवा तो नवरा आहे, तो नवरा धावत येऊन म्हणून मला ह्यांची पोरगी करायची. पण अलीकडे सगळ्या स्वैराचार आहे. स्वैराचाराने, या स्वैराचाराने तुमचं माझं एक दिवस वाईट पडलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सगळे क्षमा करतील, परंतु शास्त्र कधी जगाला क्षमा करत नाही. विठ्ठल विठ्ठल पर्वामध्ये कबीर महाराज सांगतात साधू संत को कोई नाही माने, हिजडो को बहुमान. साधू संतांची किंमत संपली गेली. कीर्तनामध्ये किती तरुण आहे बघा बरं आहेत ते आपले बिचारे काही असे दबून बसलेत कुठेतरी, बाकीचे भामटे पळून गेले आणि हिथंच फक्त तमाशा ठेवा. तुम्हाला जागाच लागून जा साहेब. हे दांडक्याने हाना तरी पुढे येऊन बसतील. हे कोण पाहतं? कुठे साधू संत को कोई नाही माने. आणि एकदा डीजे चालू करू द्या, कुत्र्यासारखी हातभर जीप काढून फक्त बजाव. इथं लावणी अमृदंग श्रुती टाळघोष. आमच्या पेटी मास्तरची थोडी जरी पेटी इकडं तिकडं आम्ही डोळे वाटरून पाहतो. पाखवत्यात एक बोल चुकू द्या, लगेच आम्ही डोळे वाटरून पाहतो. इकडं गायकांचा थोडासा स्वर सटकू द्या, आम्ही डोळे वाटारतो. कीर्तन संपलं त्यांना सांगतो तुमचं लक्ष नाही का रे. इथं प्रत्येकाला किंमत आहे. लावणी मृदंग श्रुती टाळघोष. आणि तिकडं फक्त ढमढाम ढमढाम आवाज असतो. हे त्याला लात मारतं आणि ते त्याला लात मारतं. आणि कुत्र्यासारखे हातभर चिभर काहून हिजड्यासारखे नाचतात. मी म्हणत नाही, कबीर महाराज म्हणतात. आता जे पोरं ऐकतायत ते म्हणतील महाराज आमची तरुणाई आहे, मग आम्ही नाचायचं तरी कुठं. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रे, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, रंगे. संतांनी सोय करून ठेवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही परमार्थाची संकल्पना आहे. आणि जो परमार्थिक आहे, इथपासूनचा परमार्थिक म्हणजे हा फक्त हिंदू धर्म सांगतो असं नाही आहे. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी सुद्धा सांगितलं. आणि तुम्ही फक्त दुसऱ्याकडे पाहून हसले ना तरी पुण्य होतंय. तुम्ही दुसऱ्याकडे पाहून जर त्या माणसाला त्रास झाला तर पाप होतंय. तुकोबरा ते सांगतात परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप. अरे कुठल्या धर्माने चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहे. कुठल्या संत असो, मग तो अल्ला वेगळा नाही आहे, देव वेगळा नाही आहे, तुम्ही गॉड जरी म्हटले तरी सर्व वेगळा नाही आहे.
आमची जी उत्पत्ती होती ती ब्रह्म विष्णू महेशाकडून होती. तुम्ही इंग्लिशमध्ये गॉड म्हटले, येशू ख्रिस्त गॉड म्हटला जातो, पण गॉड या शब्दाची जर संधीफोड केली, जी ओडी गॉड, जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन, डी मीन्स रिझल्ट, उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्म विष्णू महेश. विठ्ठला विठ्ठला विठ्ठले विठ्ठल 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 विठ्ठल. या मनाच्या संकल्पना आहे. चला आपण कुठपर्यंत होतो. आपण विचारलो होतो श्राद्ध का करायचं. 13 दिवस हा आत्मा स्मशानातून घरापर्यंत येतो, घरापासून स्मशानापर्यंत जातो. 13वं होतं त्या दिवशी आत्म्याचा आणि त्या घराचा विषय संपला जातो. मग त्या 13 दिवसामध्ये आम्ही काय काय केलं. पितृदोष का होतो जरा कान खोलून ऐका. उगीच म्हणजे पंडितांच्या नादी लागू नका. नारायण नागबली दरवर्षाला करू नका. नारायण नागबली हे थोतांड आहे. नारायण नागबली थोतांड आहे. ज्यांनी आईबापाचं जिवंतपणे सेवा केली त्याला पितृदोष कधीच शिवला जात नाही. पण ज्यांनी आईबापाची अवहेलना केली, त्यांनी 10-5 पंडित जरी घरी ठेवले आणि दररोज नारायण नागबली केले तरी त्याच्यातून सुटका नाही. तेने न जावे तीर्थ. डांबराचा डाग लागला तर कुठलंही काही वापरलं रसायन तरी सफेद कपड्याचा कधी सफेद होत नाही, त्याला काळा डाग राहत जातो. तशा प्रकारचा पितृदोष आहे. का होतो तर त्या 13 दिवसामध्ये कुणी किती नाटकं केली तो आत्मा पाहत असतो. आत्मा स्मशानात जातो, शरीर जळालेलं असतं, घरी येतो, माणसं रडताना दिसत आहेत. काही माझ्यासारखे भामटे त्या हिश्श्यासाठी काहीतरी नाटकं करतायत. माझ्यासारखे 2-4 जण साजूला बाजूला बसतायत. ते पुरुषांवर मात करण्याकरता त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी कपटकारस्थानं करतायत. तो आत्मा पाहतो आणि आत्मा आशीर्वाद देतो किंवा त्याला शाप देतो. अरे माझ्यानंतर फक्त संपत्ती करता तू जर माझा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. 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 कल्याण इच्छिती सर्व काळ. कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हे तुकाराम ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज या सगळ्या संतांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीसुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. अतिशय कितीही जीव तोडून संत ओरडले. आता तरी पैसे घेऊन कीर्तन आहेत. पूर्वीच्या काळी फुकट होतं सगळं, तरी त्याची किंमत कळली नाही तुम्हाला मला सगळ्यांना. मग हे श्राद्ध का करायचं ह्याच्यापर्यंत आपण बोलायला आलो होतो. तर त्या ठिकाणी 13 दिवसानंतर तो आत्मा आता जगाचा निरोप घेतो आणि हे लोकांची साथ सोडतो, परलोकाकडे जायला लागतो. मग परलोकाकडे जात असताना ती काही सोपी वाट नाही आहे. सोपी वाट नाही आहे. 28 दिवस तो आत्मा चालत चालत राहतो आणि वैतरणा नावाच्या नदीजवळ येऊन थांबतो. 28 आणि 13 किती झाले 41. मग 41 दिवसानंतर तो वैतरणा नदीजवळ जावा लागतो. वैतरणा नदीजवळ गेल्यानंतर तिथे कामधेनू नावाची गायी आहे. त्या गायीच्या शेपटीला धरून वैतरणा पार करावी लागते. ती पार करण्याकरता एकूण 60 दिवस लागतात. आता ती वैतरणा पार कुणाला होते? ज्यांनी आयुष्यामध्ये गायीची सेवा केलेली आहे. तुम्ही म्हणाल उगीच काहीतरी गोंधळ घालू नको, तुला 2 तास पुरवायचे म्हणून काही सांगू नको. अजिबात नाही. भारतीय संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये असणारा वारकरी संप्रदाय हा मुळात अंधश्रद्धेला अजिबातही थारा देत नाही. तुम्हाला पाहायचं असेल तर पूर्वीचा कालखंड होता. इथं बाकीच्या पॅन्टवाल्यांनी माना हलवायच्या नाही, फक्त धोत्रावाल्यांनी माना हलवायच्या. गाईचा सण होता तो दिवाळीच्या अगोदर 15 दिवस चालत होता. बाबा बरोबर आहे का? अहो वाटी घ्यायची खोबऱ्याची, त्याच्यामध्ये दिवा पेटवायचा आणि दिवा पेटवल्यानंतर तर मावशी तुम्हाला कळेल कदाचित, त्या मावशींना कळेल, त्या आजींना, आणि प्रत्येकाच्या घरी जायचं. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कुणाचा? आई बापाचा. मोरी गाय व्याली कानोबा, मोरी गाय व्याली, मोरी गाय व्याली कानोबा, मोरी गाय व्याली. मोरी गाय व्याली कानोबा, मोरी गाय व्याली, मोरी गाय व्याली कानोबा, मोरी गाय व्याली.
गळ्यात घेटा कानोबा गोऱ्याच्या गळ्यात घेटा घोड्याच्या गळ्यात घेटा कानोबा घोड्याच्या गळ्यात घेटा गोऱ्याच्या गळ्यात घेटा कानोबा गोऱ्याच्या गळ्यात घेटा घोड्याच्या गळ्यात घेटा कानोबा घोड्याच्या गळ्यात घेटा गेठ्याला मोडलाय काटा कानोबा गेठ्याला मोडलाय काटा गोठ्याला मोडलाय काटा कानोबा गोठ्याला मोडलाय काटा काट्या कुट्याचा येळू कानोबा काट्या कुट्याचा येळू काट्या कुट्याचा येळू कानोबा काट्या कुट्याचा वेडो काट्या कुट्याचा येळू कानोबा काट्या कुट्याचा येळू काट्या कुट्याचा येळू कानोबा काट्या कुट्याचा वेडो त्याच्यातच संपून जाईल सगळं. गायीची पूजा होत होती आणि म्हणून दिवाळी साजरी करत असताना द्वादशीचा जो दिवस होता तो गो वत्स बारस म्हणून साजरा केला जातो. वासरांची पूजा आणि त्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गायीची पूजा. जिथे गायीचा पूजा झाली त्यावेळेस कधीही पितृदोष आला नाही. पितृदोष जाण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं घरामध्ये गावठी गाय असावी. मी पाहतो माझे काही खूप म्हणजे बाई तुमच्या समाजाची माणसं आहेत माझ्याकडे. इथे बेलापूरला SR फायरवर्क्स म्हणून फारुखबाई म्हणून त्याचं माणसाचं नाव आहे. त्याच्याकडे 2 अशा गावठी गायी आहे. मी त्याला सहज म्हणलं गायी आवडल्या मला देतो का? तो म्हणला मी मेरी जान देते का नाही गाय को मैं नहीं. अरे मुसलमान माणसाला कळलं आणि आमची हरामखोर कसायला गाय देतात. अरे वैतरणीत बुडून मारणार आहेत. विठ्ठल विठ्ठल ती वैतरणा पार करायला एकूण 60 दिवस लागतात आणि वैतरणा पार झाली की 100 दिवसांनी माणूस तिथं जातो. 100 दिवसामध्ये तिथं गेल्यावर चित्रगुप्त येतो. तो म्हणतो बाबा तुला कोणत्या दरवाजात पाठवायचं हे मला कळायचंय. अगोदर माझं कॉम्प्युटर ओपन करू दे. आता मी आधुनिक सांगतोय बरं का. तुम्ही मला तिथं कॉम्प्युटर होता का? मी काही केलेलं नाही पण संतांनी जे सांगितलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग तिथे 30 दिवसातून एकदा भूक लागत असते. 30 दिवसातून एकदा भूक लागते. मग भूक लागल्यानंतर तिथं काही जेवण नाही आहे भाकरी नाही आहे. मग तिथे काय केलं जातं त्याच्या नावाने खाली पृथ्वीवरती एक माणसाला जेवाय घालावं लागतं. आता मग तुम्ही म्हणाल तिथं कसं तर आत्मा हा परमात्म्याचं रूप आहे आणि परमात्मा सूक्ष्म रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे म्हणून ते जेवलेल्याने त्याचं पोट भरतं. याला परत दुसरा पुरावा फुलातला सुगंध घेत असताना मकरंद घेत असताना फुलाचं वजन कमी होत नाही पण फुलपाखराला सुगंध मिळतो. तशा पद्धतीने तिथं याला म्हणजे आध्यात्मिक पुरावा. कर्ण ज्यावेळेस मरण पावला कर्णा इतका दानी कुणीच नव्हता. कर्ण मरण पावला त्याला 30 दिवसानंतर भूक लागली आणि त्याने चित्रगुप्ताला विचारलं भूकेचं काय? तो म्हणला तुझ्या नावाने कुणी जेवायला घालायला? तो म्हणला माझ्याकडे घरी कुणीच नाहीये. मग घरी कुणी नाही तर म्हणले थांब पाहतो कुठं तुला सापडतंय का पुण्य? तुझ्या नावाने पुण्यच नाही. म्हणले येडे झाले का काय? अरे दान म्हटलं की कर्णाचं नाव येतंय. ते म्हणले सगळं ठीक आहे पण अन्नदान झालेलं नाही आहे तुझ्या हाताने अन्नदान झालेलं नाही आहे. पण ते म्हणले कुठेतरी पाहा ना. थांब म्हणले एक पुरावा सापडतोय. ज्यावेळेस ऋषीमुनी यायचे ते अन्नदान मागायचे त्यावेळेस तू धर्मराजाकडे बोट दाखवायचा. राजा तू फक्त तिथं जाऊन ती माणसं जेवत होती त्या बोटामध्ये एवढी ताकद आहे. तुला ज्यावेळेस भूक लागेल ना त्यावेळेस फक्त बोट चोखायला सुरुवात कर. अरे कर्णासारख्या दानशूर माणसाला सुद्धा बोट चोखावं लागलं. जर आम्ही कुणाला 2 दान देत नसू भाकरीचं आईवडिलांना दान देत नसू तर काय काय चोखावं लागेल तुम्हीच बघा. विठ्ठल विठ्ठल 264 दिवस त्या ठिकाणी यमयातना भोगाव्या लागतात तरी पाप शिल्लक राहतं. मग आता कोणत्या योनीमध्ये घालायचंय 365व्या दिवशी ठरलं जातं. 365 दिवसाच्या आतमध्ये हे 5.5 महिने सगळा गोंधळ आहे. याला कुठं शास्त्र पुरावा नाहीये. कुठेतरी एखाद्या ठिकाणी षण्मासी श्राद्ध सांगितलेलं पण षण्मासी श्राद्ध म्हणजे का सांगितलेलं त्याचा भाग वेगळा आहे. लोकांनी काय करायचं वरचं घ्यायचं आणि पळायचं. पुढे गेल्यावर म्हणजे काहीच नाही माझ्या हातात म्हणजे घावलं नाही तेच घेऊन पळाले. वर्षश्राद्ध का करावं लागतं ह्याच्याबद्दल आता आपण विचार करतोय. 365 दिवसाच्या आतमध्ये बाई बाळंतीण झाली त्या घरामध्ये तसा एखादा पुरुष जन्माला आला किंवा स्त्री जन्माला आली नावकरी नाही. एवढा काय गेलेला माणूस पुण्यवान नसतो. नवे 365 दिवसाच्या आतमध्ये कुणालाच या पृथ्वी तलावरती येता येत नाही. हा स्वर्गाचा नियम आहे. हा काय की आपल्या पारनेर तालुक्याचा संगमनेर तालुक्याचा नियम नाही आहे 200 दिले का नियम बदलला असं नाही आहे. स्वर्गाचा आहे. तिथं प्रत्येकाचे खाते वेगळे. खरं म्हणजे हे अजून कळायला फार वर्ष लागणार आहे आपल्याला. आणि 365 दिवसानंतर आता उद्या हा जीव चांगल्या योनीमध्ये जाणार आहे. मग ह्याला करायचं काय म्हणलं याचं श्राद्ध घालायचं. मग श्राद्धाला काय करायचं भगवंताचं नामचिंतन करायचं म्हणून भजन कीर्तन ठेवलं गेलं. ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृश पवित्रम हे विद्यते. ज्ञाना इतकं परम श्रेष्ठ काही नाही म्हणून भगवंत भजन कीर्तन प्रवचनाचा भाग या ठिकाणी ठेवला जातो. आणि त्या
वर्ष श्राद्धाला अजून अन्नदान का करावं लागतं? कारण अन्ना इतकं पवित्र काहीच नाही. आता काही लोक म्हणलं मी 10व्याचं खात नाही, मी 12व्याचं खात नाही, मी दशक्रियेचं खात नाही, वर्ष श्राद्धाचं खात नाही. 10व्यावरचं जमतं का? 10व्यावरचं जमतं, लोकांचं लुटून खाता येतं. मी इथं काय फरक पडला बरं? बाकीचे आमच्यासारखे ते भामटे म्हणतात कोरडा शिदा द्या, पाणी वाचल्यावर काय तुझे आईबाप मरत आहेत का? कोरडा शिदा न्यायला जमतं. आणि इथलं काय बरं? मला एक सांगा ना, माझं अज्ञान समजा आणि साहेब मला एक सांगा की कुठल्या धर्मशास्त्राच्या कोणत्या पानावर लिहिलेलं श्राद्धाचं खाल्ल्याने माणसं मेले? मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो. आमची आई 4 महिन्यापूर्वी एक्सपायर झाली आणि 4 महिन्यापूर्वी एक्सपायर झाल्यानंतर मला आमच्या घरच्यांनी सांगितलं, म्हणजे आता ते दशक्रियेचं म्हणलं तुम्ही नका डोकं लावू, मी लावतो. आता आमचे गावचे राजू महाराज येतं, त्यांनी सांगितलं आपल्याला 4000 लोकांचं इतरांचं करावं लागेल. आता बाकीचे यायचे ना, सगळ्या वर्षभर सगळ्यांचं फुकटच खातोय ना, मग त्यांना तर जेवण द्यावंच लागेल ना. मग ते म्हणले 1000 लोकांचं न खाणाऱ्यांचं करावं लागेल. काय अडचण नाही म्हणलं, करतो ना. 5000 लोकांचं करायचं एवढंच ना, हरकत नाही. आचार्याला सांगितलं, सगळे व्यवस्थितपणे त्यांनी स्वयंपाक केला आणि न खाणाऱ्याला सांगितलं तुमची सोय इकडे. खाणारे बसले, न खाणारे बसले, सगळ्यांचं जेवण झालं. 200-250 लोकांचं साहित्य उरलं. आमचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ, गावातली माणसं ते म्हणले महाराज ते न खाणाऱ्यांचं कुणी केलं काय कळलं नाही मला, तुमच्याकडे एकच आचारी होता. म्हणलं रात्री किती जण होते स्वयंपाकाला? ते म्हणजे कोणीच नव्हते. म्हणलं त्यातलंच निम्मं इकडे थोडं काढून ठेवलं होतं 1000 लोकांचं, बाकी काही नाही. विशेष म्हणजे एक पण नाही मेलं अजून. म्हणून 10व्याच्या तरी तारखा भेटतील ना आपल्याला. हे थोतांड आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नामध्ये विषमता नाही आहे. पण कुणाचं खाऊ नये? ज्या घरामध्ये आईबापांचा तळतळाट झाला आहे त्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये. अन्न खाऊ नये, पाणी सुद्धा पिऊ नये. तो तळतळाट आमच्या डोक्यावर बसतो. श्राद्धाचं खाल्ल्याने उलटं 3 जणांना पुण्य मिळतं. खाणारा, करणारा आणि ज्याच्या नावे केलं ते, त्या तिघांची सूक्ष्म पापं जातात. कारण अन्नदाता सुखी भव म्हटलं का तिघांची सूक्ष्म पापं जातात. याच्याकरता श्राद्धाचं अन्न हा अन्न प्रसाद आहे. कारण आत्मा परमात्म्याशी विलीन झालेला आहे. आता तो त्याचं जड शरीर या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे. म्हणून आत्म्याला केलेला प्रसाद आहे, म्हणून तो अन्न प्रसाद आहे. कोणी एखादा म्हणत असेल मला सांगितलं नाही तर 15 दिवस आंघोळ करणाऱ्यांचं आंघोळ करणाऱ्यांचं ऐकू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आम्ही खातो म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे. हे कर्मकांड आहे. परंतु धर्म जिवंत ठेवायचा असेल ना, एक लक्षात ठेवा, आपलं हित लक्षात ठेवा. हित कशामध्ये त्याचा विचार करा. आणि जी मुलं हितासाठी दक्ष आहेत तुकोबर यांनी त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद. आपल्या हिता बोलिया
आपल्या हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाच्या आपल्या हितासाठी दक्ष असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना या ठिकाणी धन्यता दिली. कारण का संस्कार करणारे आईवडील असतात. मग त्या आईवडिलांची सेवा करणं त्याचं इति कर्तव्य असतं. पण आता थोडंसं आपण पुढे जाऊन बघू काय एवढं आईमध्ये आणि काय वडिलांमध्ये. तुम्ही जर अभंग जर पाहिला गेला घरी जाऊन बघा वाटलंस. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य माता पिता, मातेला पहिलं स्थान आहे, पित्याला दोन नंबरचं स्थान आहे. दुसऱ्या चरणामध्ये गीता भागवत म्हणजे गीतेला पहिलं स्थान आहे, भागवताला दुय्यम स्थान आहे. तिसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये कुडी कन्या पुत्र, कन्येला प्रथम स्थान आहे आणि पुत्राला दुसरं स्थान आहे. मग विचार करा पूर्ण अभंगामध्ये जर स्त्री प्रधान अभंग आहे तर मला सांगा आपली भारतीय संस्कृती पुरुष प्रधान का स्त्री प्रधान आहे? पटापटा बोला, नाही तर मला काय संध्याकाळी कार्यक्रम आहे, आता काही लवकर नाही. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान का स्त्री प्रधान? फक्त बोटं वर करायचे पुरुष प्रधान म्हणून किंवा स्त्री प्रधान म्हणून. स्त्री प्रधान का पुरुष प्रधान? बोला ना. हा बोला ना. पुरुष प्रधान किती लोकांना वाटतं? त्यांनी बोटं वर करा. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान करा ना बोटं वर. बाकीचे भांडे घासायला आहे का? दररोज पातळत होताना भांडे घासीता वर हात करायला आज वाटते. आणि भारतीय संस्कृती स्त्री प्रधान किती जणांना वाटतं? जरा मोठ्याने वर करा ना, म्हणजे मला दिसलं पाहिजे तुम्ही. आता बाकीचे फक्त लाटण्याने मार खायला. हे तुमचंच तुम्हाला किंमत कळाली नाही त्याच्यामुळे गोंधळ नाही तर आम्ही काय तुमच्या अंगाला हात लावितोय? दोन दांडक्यात खाली पडला असता नवरा. म्हणजे मारामारी करू नका, नाही तर मला संगमनेरच्या बाहेर पण जाऊ देणार नाही. बरं आपण एक काम करू, थोडंसं आता बरंच तुम्हाला असं कंजेस्टेड केलं, जरा मोकळं करतो. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान की स्त्री प्रधान आपण ठरवू. मला सांगा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिला महिना कोणता? मराठी महिना चैत्र, बरोबर आहे. चैत्र महिन्यातला पहिला सण कोणता? गुढीपाडवा. आता गुढीपाडवा त्या दिवशी काय करतात? गुढी उभारतात. मग गुढी हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? हा स्त्री प्रधान आहे तो शब्द गुढी. बरं गुढीला काय असतं? काठी का बांबू? काठी, बरोबर. मग त्याच्यावर लोटी असते का तांब्या असतो? लोटी. मग त्याला एक धोत्राचं पान नाही, मग काय असतं? साडी असते. त्याला गाठी. स्त्री प्रधान का पुरुष प्रधान? मग हा पहिला सण आला तो पुरुष प्रधान आहे का स्त्री प्रधान आहे? जरा मोठ्याने वर तुमच्या बाजूने बोलतोय. हा स्त्री प्रधान. आता दुसरा सण त्याच्यानंतर येतो, कराकेळी पुजतो आपण, त्याला काय म्हणतात? हा ऐकायला कमी मला. अक्षय तृतीया. इतर वेळेस साहेब वामांगी रुक्मई दिसते वे शोभा, पण त्या दिवशी करा डाव्या साईडला असतो, केळी उजव्या साईडला असते. लक्ष्मी नारायण असतो. गेला तोय सण. त्याच्यानंतर आमच्याकडे येते लग्न घाई. नवरीला मान का नवरदेवाला? हा बोला, तुमचे लग्न नाही झाले? सांगा ना. नाही म्हणजे रजिस्टर करतात ना काही, त्याच्यामुळं. कुणाला मान? वरमाईला का वर बापाला? वरमाईचं लय थाट असतं. 15 दिवस अगोदरच वाट्यान खोबरं गोळा करीत बसती. त्याच्यानंतर 3 वर्ष खोबऱ्याची गरजच नाही घरात. मग ते भाळीला ते कुंकू बिंकू, नथ असेल तर नथीचा झटका, नथनी असेल तर तिचा झटका. मग दररोज दिवसभरात 34 पातळं बदली ती बाई. आणि त्याच्यातलं जर का नंदनी एखादं आलं कार्यक्रमच तिचा. वर बापाला म्हणा तू एवढा मिरव बरं नाही. बरं मला सांगा, तुम्ही सगळे लग्नाला गेलेले आहेत, निदान तुमच्या तरी गेले असाल. नवरदेव ज्या वेळेस मंडपात येतो त्यावेळेस कोण कुणाची वाट पाहतं? हा नवरदेव वाट पाहतो ना. किती वेळ? जोपर्यंत नवरी येत नाही तोपर्यंत तो मंडपात प्रवेश करता येत नाही त्याला. मग तो असा टाचावर करून पाहतो आली काय नो. तो शेजारच्या पोराला म्हणतो, ए सांग ना नवरीच्या मामाने नवरी घेऊन या.
ते तिकडं कोकलू कोकलू मरतंय, ही म्हणली जाऊ दे मरते, मी नाही गेलं तर लग्न लागणार आहे का? जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मग एक नवरीची आत्या येते, ती म्हणती बाळा जरा दम काढ, हे तुला घे ताट. त्याला काय म्हणतो आम्ही, वरवाळणी नाही तिला समजावणी, नवरी येऊपर्यंत गपराय. लयच लागला गोंधळ घाला तर हे 5 ताटं घे, काय म्हणले हांडा घे, काही म्हणले तुला काय लागेल ते घे. तो भांडेच गोळा करीत बसतो. नंतर नवरी येते, पहिल्यांदा नवरी पाय पुढे टाकतील, मग हा पाठीमागे चालतो. स्टेजवर गेले, कलवऱ्याला किंमत का कलवरीला, आणि पोरावर गेले मग हे खाली काय रे कार्ट्यानवर, कलवरीला कुणी दामटलं नाही अजून. नवरी पहिल्यांदा बोहल्यावर पाय टाकते तेव्हा नवरदेव पाय टाकत असतो. लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर पहिल्यांदा नवरीच्या बरोबर 2-3 म्हाताऱ्यां 2-4 पोरं पाठवतात नाही, मग काय पाठवतात, तिथं सुद्धा आम्हाला किंमत नाही, तिथं बी तू सगळ्या स्त्रियाच पाठवतात, आम्हाला विचारत नाही. आतापर्यंत आमच्याकडे एकही साना आला नाही. मग याच्यानंतर येते आषाढी अमावस्या, तो मात्र आमचा सण. काय त्या अमावस्याचं नाव, गटारे. तो आमचा, तो आम्ही घरात नसतो, आम्ही गटारात. विठ्ठल विठ्ठल ती गटारी अमावस्या नाही, ती गत आहारी अमावस्या आहे. पुढे चातुर्मास चालू होतोय श्रावण प्रतिपदेपासून. गत म्हणजे पाठीमागचा आहार, ऋषी मुनींचा. शाकाहाराची सुरुवात ती गत आहारी अमावस्या. त्या दिवशी दिवे घासून ठेवावं लागतं, देवाची पूजा करावी लागते, आणि पुढल्यापासून शाकाहार करायचा म्हणून सांगणारी गत आहारी. आमच्या वाट्याला काहीच नाही, आम्ही करून टाकली गटारी. तिथून पुढे आलं रक्षाबंधन. राखी बांधायची कुणी, तुम्ही. खिसा खाली करायचा कुणाचा, आमचा. त्याच्यानंतर मात्र आमचा हक्काचा सण येतो पोळा. तो आमचा घुंगरमाळा आम्हाला, पण त्यातलं राहिलेलं हिंगळं बेगड दुसऱ्या दिवशी गाईला. नंतर येतेच दसरा. आता जरा शॉर्टमध्ये घेतो. दसरा येतो, दिवसभर फुलं गोळा करायची, आणि ही बाई ताट घेऊन मध्ये उभी, अगोदर फुल तिच्या ताटात टाकायचं, मग देवाला घेऊन जायचं. नंतर येते दिवाळी. लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा. पहिल्यांदा आई नंतर बाप आहे. गाई ओवाळायची, कोण ओवाळी, गाई म्हशी ओवाळी का बैलन टोणगे ओवाळी, नाहीच ओवाळी. मग मला सांगा, भारतीय संस्कृती स्त्री प्रधान का पुरुष प्रधान आहे? हा, मग ज्याला ही भारतीय संस्कृती कळली, आईचा सन्मान ज्यांनी केला, त्यांच्याबद्दल तुम्हाला मला आनंद वाटतो. यात नवल नाही, त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. कन्या पुत्र होती जे
सात्विकतयांचा हरी कवटे देवा. देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो. अनेक माणसं जगामध्ये दिसतात, पण तू जगामध्ये दिसून माणसासारखे वागत नाही. ज्ञानेश्वर महाराज प्रमाण देतात, साबरी वाढिनल्या सरडा, साबरी वाढिनल्या सरडा, वरी फळना तू पोकळा, किस्तन झाली गळा शिळीये जैसे. तुम्ही साबरकांड पाहिले का नाही? इकडे आहेत की नाही मला माहीत नाही, पण 5 साबरे असायच्या. लांबून पाहिलं असल्या सुंदर दिसतात ना, हिरव्या 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 का. अरे म्हणले एक काम करा, त्याला आपल्याकडे आपल्याला छप्पर करायचं आहे, जरा एक वासा होईल अशा 2-4 साबरे घेऊन या. ते जवळ गेलं, दाबून पाहिलं, आतमध्ये हात गेला. ते म्हणले जमणार नाही. म्हणले दिसायला सुंदर आहे. म्हणले दिसायला सुंदर आहे पण असायला सुंदर नाही. घरामध्ये 4 पाहुणे आले. 4 पाहुणे आल्यानंतर ते दुधाचा चहा करायचा आहे. ती बाई म्हटली, ओ जरा दूध घेऊन या ना बाहेरून, पाहुणे आलेत. ते म्हणले दूध घेऊन आलो असतो, पण आपल्याकडे शेळी आहे, तिच्या गळ्याला 2 स्तन लोंबत आहेत, त्याचं काढून आण ना. ती म्हणली तो ती खाऊ माले, की स्तन झाली या गळा शेळी आहे जैसे. त्याचं दूध निघत नाही. अशी माणसं परमार्थामध्ये आहेत. गळ्यात माळ आहे, हातात टाळ आहे, सगळं आहे, पण वागणं गोंधळाचं आहे. वागणं गोंधळाचं आहे. ज्याने पंढरपूरला जातो ना, त्याने आईबापात राहतो, त्यांनीच जावे. बाकीच्याने गोंधळ घालायला जाऊ नये. बाकीचे मला आता काही जण म्हणतील, महाराज आम्हाला बोलले, पण आमचे आईबाप माहिती आहे का कसे? म्हणलं कसे का असा ना, तुला जन्म दिला हे तर मान्य करशील. हां, जन्म देताना किती त्रास होतो विचारा. ज्यांनी आम्हाला जन्म घातला त्या माझ्या आई सगळ्या समोर बसलेल्या आहेत. अरे शरीर फाटतं, तुटतं, रक्त बंबाळ होतं, पण तरीसुद्धा त्याच्याकडे पाहून ज्याच्या डोळ्यामध्ये आनंद निर्माण होतं ना, त्याला आई म्हटलं जातं. 9 महिने 9 दिवस शरीरामध्ये ठेवलेलं आहे त्याने. अरे 1 दिवसाची एकादशी धरायची असेल तर 4 दिवस काळजी करतो. भाकरी खावी की साबुदाणा घ्यावा की कुठली तरी राजगिऱ्याची खावी की बटाट्याचे पोहे करावेत, काय काय करावं, काय काय खावं. अरे 9 महिन्याचा उपवास या आईनं धरला. ज्या दिवशी आम्ही आईच्या गर्भामध्ये राहिलो त्या दिवशी तिला चक्कर, उलटी, मळमळ चालू झाली, पण तिने तो गर्भातलं बाळ बाहेर टाकलं नाही आहे. 12 किलोचं ओझं तिनं 9 महिने आपल्या पोटाशी सांभाळलं. 2 किलोची भाजीपाल्याची पिशवी आम्ही 4 वेळा हात बदलतो, तिनं कधी ती बदलली नाही. राजांनो, हे जगातले सर्वश्रेष्ठ दैवत असेल ना, की जन्मल्या ज्या देवाचं मला दर्शन होतंय, समोर बसलेली माझी आई. राजांनो लक्षात ठेवा, ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी या जगातली सगळी सुख संपली. ज्या दिवशी आई संपेल ना त्या दिवशी जगामध्ये संपत्तीचा ढीग लागला तरी तो ढीग एकीकडे शून्यावर दिसेल, परंतु ढगाळ गेलेली आई मात्र तुम्ही किती ती संपत्ती ओतली तरी ती आई कधीच मिळणार नाही. राजानं एक माणूस होता, त्या माणसाची बायको मरण पावली. ज्या दिवशी बायको मरण पावलेली, लहान पोरग आहे 3-4 वर्षाचं आहे, ते आपल्या आईला उठवतं, आई उठ ना ग. दररोज मला तू शाळेत जात असताना 2 धपाटे टाकायची, उठवायची, माझा डबा करून द्यायची. आई आज मला शाळेत जायचंय, माझा डबा कोण करणारे आई? आई निचफीत पडलेली होती. बाकीच्यांनी त्या मुलाला बाजूला उठलं. बाळा, तुझी आई देवाघरी गेली, मला टाकून का गेली? मला घेऊन जायचं ना देवाघरी. उपस्थितांना काही समजावं ते कळत नव्हतं. दुसऱ्या मजल्यावरच्या आईचं शरीर खाली आणलं गेलं, तिरडी बांधलेली होती, तिरडीवरती बाई ठेवली गेली आणि ठेवल्याबरोबर त्या सुतळीने बांधत होता. पोरगवरले नका ना मारू माझ्या आईला. त्या सुतळीने माझ्या आईच्या कंगाला त्रास होईल ना, कशाला मारताय? तिरडी उचलली, पोराला खांद्यावरती घेतलं, स्मशानामध्ये गेले. स्मशानामध्ये तिरडी त्या स्मशानातल्या लाकडांवर ठेवण्यात आली, चिता पिटली गेली. पोरग जीवाच्या आकांताने ओरडला, आई आई. मागच्या वेळेस मला फक्त चटका बसला होता, आई तू रात्रभर रडली होती ना ग. आता या चितेवरती तुझं सगळं शरीर जळतंय, आई तुला काही चटका बसत नाही का ग? चितेच्या जवळ गेलं, चितेमध्ये उडी टाकायला पोरगं लागलं पाखवात. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या चितेकडे पळायला लागलं. लोकांनी त्या पोराला धरलंय. घरी आले, काही दिवस निघून गेली. तुम्ही काय झोपले का? घरी आले, काही दिवस निघून गेली. स्त्रीचा जर नवरा वारला ना तर स्त्री पटकन लग्न करत नाही. पण बाबा महाराज बायकोच्याची जाईल ना, तो 2 महिन्याच्या आतमध्ये लग्न लगेच करतो. याने लग्न केलं, त्याला बायको मिळाली पण पोराला आई नाही मिळाली. दिवसामागून दिवस निघून गेले, त्या बाईला मुलगा झाला. या पोरावरचं लक्ष कमी झालं, पोराला सावत्रपणाची वागणूक मिळायला लागली. दररोज पोराला मार खायची वेळ आली. पोटाला भाकरी देत नव्हते, लागेल ते काम त्याला करावं लागत होतं. पोरगा आता 11 वर्षाचा झालाय. आज शाळेत जायचंय, तेवढ्यात शाळेत जायला निघत असताना सांगितलं, आई डबा दे, मला जेवायचंय. तिला सांगितलं, माझ्या अगोदर माझ्या कपड्याला इस्त्री कर, माझ्या ड्रेसला इस्त्री कर, मग तुला मी पाठवते. त्याने सांगितलं, नको आई माझी परीक्षा आहे, फार तर भाकरी देऊ नको, पण मला जाऊ दे ना शाळेत. त्याने सांगितलं, कसा जातो, शाळा बंद करून टाक.
टेबलावरती इस्त्री पडली होती, ती इस्त्री घे तर तुला शाळेत जाऊ देईन. पोराच्या पोटामध्ये भुकेचा डोंब पसरलेला होता, इस्त्री करत होता. इस्त्री करत असताना समोरचं पोरगं आलं. त्याने विचारलं, दादा अरे तुला यायचं नाही का शाळेत? यायचं रे, पण आईने इस्त्री करायला सांगितली. हातामधलं बिस्किट पाहिलं, बिस्किट आणि हातात पोटातली भूक चाळवली गेली. त्याने सांगितलं, मला एक बिस्किट देतो का रे? त्या पुढच्या मुलाने बिस्किट दिलं. बिस्किट खाता खाता याचं लक्ष बाजूला गेलं आणि त्या पेटलेल्या इस्त्रीने त्या त्या साडीचा ठाव घेतला गेला. साडी जळली. तो उग्र दर्पदी आईच्या नाकापर्यंत गेला. नागिनीने जसं फुतकरे टाकावे तशा पद्धतीने की आई त्याच्याकडे यायला लागली. कार्ट्या, हटकून माझी साडी जाळलीस. आणि इतक्या त्या आईनं त्याला सांगितलं, खाली वाग, खाली वाग. पोराला वाटलं तिच्या पायाला हात लावायचा आहे. पोरगं खाली वाकलं, त्या आईच्या पायाला हात लावायला गेलं. इतक्यात त्या चांडाळीने ती गरम असलेली इस्त्री घेतली, पोराच्या पाठीवरती टाकली. पाठीवरती टाकल्यानंतर तर टेरिकोटचा शर्ट पाठीला लागला. कातडं घेऊन बरं आला. जीवाच्या आकांताने पोरडं ओरडला, आई. पोरगं तसंच उठलं. उठलेलं पोरगं देवाच्या मंदिरामध्ये गेलं आणि त्या मंदिरातल्या देवाला सांगतो, देवा अरे प्रल्हादाला तू आढळपत दिलंस ना रे, ध्रुवाला आढळपत दिलंस. उपमन्यूने फक्त वाटीभर दूध मागितलं, त्याला दुधाचा समुद्र दिलास. अरे ज्याने जे जे मागितलं ते दिलं, त्याला दिलंस. मला दुधाचा समुद्र नकोय, मला आढळपत नकोय. तुला द्यायचंच असेल ना देवा, फक्त माझी आई मला परत दे. मला या जगामध्ये काहीच नको राजांनो. एका कवीश्वराने फार सुंदर निर्माण केलं. सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी हे माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. हो सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ से बड़ा कर कोई विठोबा रखुमाई
दादा इकडे रे, या इकडे. चल चल चल, या दोघं पण. ती पण छोटीची, तू पण येत आहे. हां हां, या इकडे. कसं काय, बरं आहे ना आपलं? तब्येत बरी का? नाव काय? कितवीला आहे? तू कितवीला आहे? पहिलीला. ताई तू कितवीला आहे? ग्रॅज्युएशन झालं. घ्या हे जरा दोघी जणी हातात. दादा तू ह्यांचं पाठराखण करायचं. हां, ह्या जिकडे जातील तिकडं ह्यांना परत इथे बसवायची जबाबदारी तुझ्याकडे. हां, हार कुणाला घालायचा? नाही मला तर घातलाय ना. ते विनेकरी बाबा दिसत ना, त्यांना हार घालायचा, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि जागेवर जाऊन बसायचं. ह्यांना घेऊन जा परत. जा. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकाराम. कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. पहिल्याच वेळ झाले काय? असं पहिल्यांदाच झालं का? जो हार आहे तो पहिल्यांदा का बरं? भांडवल संपलं माझं म्हणून टाइमपास. मला सांगा, कीर्तनाची सवय गरज कुणाला आहे? मुलांना आहे का मोठ्या माणसांना आहे? मुलांना. तुम्ही एक लक्षात घ्या, लोकांना वाटलं असं काहीतरी वेगळं केलं, कारण निलेश लंकेच्या तालुक्यातली माणसं आहे त्याच्यामुळं हे काहीतरी वेगळं करायची सवय असते. पण मी वेगळं केलं नाही, आमचा तालुकाच हुशार आहे. देवाला तिथं आणणारा तालुका आमचा. निळोबरायांनी देवाला बोलवलं. पहिलं उपोषण निळोबरायांनी केलं, दुसरं उपोषण अण्णांकडे दिलं, तिसरं उपोषणाला तुम्ही माणूस दिलाय आम्हाला. परंतु अध्यात्म जे आहे त्या अध्यात्माची गरज यांना आहे. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला तर फक्त इंजिनियर व्हाल. तुम्ही मेडिकल केलं, मेडिकल कॉलेजमध्ये गेला तर तुम्ही फक्त डॉक्टर व्हाल. तुम्ही LLB केलं तर तुम्ही वकील व्हाल. तुम्ही D.Ed केलं, B.Ed केलं, शिक्षक व्हाल. पण तुम्हाला माणूस बनायचं असेल ना, तर कीर्तन प्रवचनातच बसावं लागेल. माणूस इथं बनला जातो. म्हणून त्यांना इथपर्यंत घेतलं. त्यांना सुद्धा वाटेल पुढच्या कीर्तनाला हे दोघं जण पुढे जाऊन बसणार आहेत, पण आम्हीच परमार्थ संपवला. पोरांनी थोडा टाळा आडवा वाजवला, ए खाट्या है तिकडं. ते मला कीर्तन नको, प्रवचन नको, फक्त जेवायला पहिल्या पंक्तीला येईल. कोणी परमार्थ संपवलेला आहे? लहान पोरांना प्रवाहामध्ये घेतलं तर त्यांना इथं कळणारे आईची किंमत काय, इथं कळणारे संतांची किंमत काय, इथे आईवडिलांची देवापेक्षा जास्त किंमत आहे हे कीर्तन प्रवचनात बसणार आहे. म्हणून 3 वर्षाच्या आतलं आणू नका आणि 3 वर्षाचं पुढचं घरी ठेवू नका. ते शिकण्याकरता का? आमचं म्हातारपण आमचं सुखात जायचं असेल ना, तर पोरांना योग्य संस्कार कीर्तन प्रवचनातूनच द्यावे लागतात. मी धन्यवाद देतो या कुटुंबाला. 8 जण दीर आहेत या आमच्या भगिनीला. मुलगी आहे, मुलगा आहे, 2 मुली आहेत, जावई आहेत. परंतु एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी केला, कारण आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे हे वर्ष श्राद्ध आहे. अशी 5 श्राद्ध केली की मग पुण्यस्मरण होतं. ती त्यांनी अन्नदानाच्या रूपाने कुठेही घरी केली चालतील, परंतु आईचं पुण्यस्मरण नक्की तुम्ही करा. या ठिकाणी त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ही निवळ आई नव्हती, ती एक लक्ष्मी होती. आणि ती लक्ष्मी या कुटुंबातली आज निघून गेलेली आहे. त्यांच्या 2 मुली असतील, मुलगा असेल, पती असेल, सासू सासरे असतील, त्या ज्या ठिकाणी त्या बसत होत्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जागा आज उघडी बुडकी दिसत असेल. आपली आई आपल्या घरामध्ये त्या मुलांना वाटत असेल, तिथे गेल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता डोळे उघडे केले तर त्या ठिकाणी आज काहीच नाही दिसणार, फक्त तिच्या अस्तित्वाची जाणीव राहणार आहे. त्या अस्तित्वाची जाणीव तुमच्या माझ्या हृदयामध्ये राहू द्या. घरामध्ये ज्यांना आहेत त्यांच्या आई वडिलांना तुम्ही सांभाळा, ज्यांचे नाहीत त्यांनी त्यांच्या पुण्याईचं स्मरण करा. आईवडिलांच्या सानिध्यामध्ये पाप घडण्याची अजिबातही सुतराम शक्यता नसते, कारण माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा हे जगात कोणालाच वाटत नाही, फक्त वाटतं आईला आणि बाबाला. आणि म्हणून जगामध्ये एका कवीश्वराचं एक वर्णन माझ्याकडे आलेलं आहे, 2च ओळीतलं आहे. काशी केली मथुरा केली, काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बाबा सारखा, जगत देव नाही आई बाबा
संपूर्ण जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, हे जगत देव नाही आई बापा सारखा, जगत देव नाही आई बापा सारखा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धनेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, धनेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, धनेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अभंगाचे मत दोन चरण सुटले, कारण फोडीले भांडार धन्याचा हा माल मी तव हा माल वारवाया. फार मोठं साम्राज्य आहे, त्याच्यातून 4 चरण सोडायचं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे, किंबहुना जगातल्या कोणत्याही व्यक्तीकडे येणार नाही. जे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे माझ्या मुखातनं आलं योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा असेल, जे अयोग्य असेल तर माझ्या बुद्धीचा अलौकिक दोष असेल. गुणदोषाचं आपण मला स्वीकारलं. आमचे परमस्नेही असणारे विलास दादा कोले यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडलं. या ठिकाणी दादाभाऊ शेठ मला पहिल्या दिवसापासून फोन करायचे, महाराज काय लागेल, काय घ्यावं लागेल, काय करावं लागेल, कीर्तन चांगलं झालं पाहिजे. फार काळजी त्यांनी केली. मला अगोदर लक्षात आलं, इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची धावपळ पाहिली. इथं आमच्या गायक वादकांना पाणी देणं, बसायची व्यवस्था करणं, सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. धन्यवाद मी आताही दिरांना देतो, त्यांच्या पतीला देतो, सासूसासऱ्यांना देतो, मुलांना मुलींना देतो. पण एक लक्षात घ्या, जगामध्ये आईसारखं दैवत कोणतंच नाही. ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा आहे तिला पितृदोष कधी जन्माला येत नाही. हा पुरावा माझ्याकडे आहे. म्हणून फक्त आई वडिलांच्या सेवेमध्ये राहा. बाकी दररोजच्या गोष्टी आपल्याकडे आहेतच. 2 मिनटं फक्त आईला आणि बापाला द्यायचे. आईशी प्रेमाने बोला. प्रवचन नाही ठेवलं दश केलं तरी चालेल, नाही वर्ष श्राद्धाला ठेवलं तरी चालेल, पण जोपर्यंत हयात येतोपर्यंत 4 शब्द प्रेमाने बोला. नाही अन्नदान केलं तरी चालेल, पण आहे तोपर्यंत शिळी भाकरी का होईना आमटीमध्ये चुरून त्यांना प्रेमाने खायला द्या. जाताना फक्त जातो म्हणून सांगा, आल्यावर मी आलोय म्हणून सांगा. अरे आईबापाला याच्यापेक्षा वेगळी काहीच गरज नसते. आणि जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये आम्ही आहोत तोपर्यंत काळाची सुद्धा अजिबात भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये, एवढंच या ठिकाणी प्रतिपादन करतो. परत एकदा आमच्या भगिनीला मी माझ्या खामकर परिवारातर्फे लक्ष्मीत डॉक्टर पद्मभूषण अण्णासाहेब मित्रमंडळ, सद्गुरू शरणपुरी महाराज वृद्धाश्रम, सद्गुरू शरणपुरी महाराज आध्यात्मिक सेवा मंडळाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि आमच्या भगिनीला भगवंताने आपल्या चरणी चिर शांती द्यावी. त्यांच्या मुलाचं मुलीचं दीर भाया जाऊ पती सासू सासरे यांचं दुःख दूर हो ही दयाघनाकडे प्रार्थना करून आपल्या सगळ्यांच्या चरणावर नाक घासून प्रणाम करतो. देवाला विनंती करतो यांना चिरशांती द्या. पण गेल्या 3 वर्षापासून कांद्याचे भाव पडलेत. यावर्षी देवा तुला लाज वाटू दे आणि शेतकऱ्यांच्या खिशात कांद्याचा पैसा जाऊ दे. दयाघनाकडे प्रार्थना करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उतरे क्षमा भरत महाराज नाही उच्चारिला ते कारण आपला क्षमा भरत महाराज तुका बने तारेश्वर राखा पाया वेगी करा करा क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर